यात्रा करीत भारतात अयोध्येत येतात. पण अयोध्या नगरात प्रवेश करताना कमंडलूमध्ये पाणी घेऊन येतात. मग अयोध्येचे संन्यासी सामोरा जातात. नमो नारायण स्वामी, नमो नारायण. कहाँ के है? मिथिला. कब आए? अभी आ रहे. आपको पता नहीं किस बात का? अयोध्या में जल की सुविधा है, पता तो है. तो कमंडल में जल भर के क्यों लाया है? सगळे साधू रडायला लागले. मिथिलेज, क्यों रोते महाराज? कौन अभागा साधु होगा दुनिया में, भगवान के जन्मभूमि का पानी नहीं पीने वाला, और तीर्थ लेने के लिए दुनिया तरस रही है. लेकिन करे क्या? हम मिथिला के हैं, और इतिहास कहता है कि त्रेता युग में हमारे गांव की बेटी इस गांव में दी थी, और हम मिथिला के सन्यासी है, मर जाएंगे तो भी बेटी के ससुराल का पाणी नहीं पिएंगे. आता तयारी सुरू झाली. रथामध्ये दशरथ राजे, सुमंत प्रधान, वशिष्ठ गुरुजी, भरत शत्रुघ्न आपल्या मित्रमंडळीसह घोड्यावरती स्वार वरात निघाली. एवढ्या लवकर का निघाली? मी तरी काय करू आता? किती लांब जायचं? केवट कथा म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? कृष्णभाऊ ऐकत राहा, आता काही इलाज नाही त्याला. जगातले सगळे शुभशकुन वरातीला सामोरा येऊ लागले. कारण शकुनालाही वाटलं आज आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे. ब्रह्माचा बाप वरात घेऊन निघालेला आहे. सगळे शकुन आता हे नीट ऐका, तुमच्या फायद्याचं आहे. कोणत्याही कार्यासाठी तुम्ही निघाला, उजव्या भागातल्या शेतात बसलेले कावळे दिसले, समजायचं आजचं काम 250% होणार. पण कावळे बसलेले पाहिजे शेतात, झाडावरचे नाही. ते लोकसभेसारखे बसतात ना 5-50. दाहीन काग सुकेत सुहावा, उजव्या भागाला शेतात बसलेले कावळे. नकुल दर्श खाऊ पावा. नकुल म्हणजे मुंगूस. मुंगूस दिसणं हे सुद्धा शुभ शकुन आहे. सानुकुलवते बयारी, 3 प्रकारचा वारा म्हणजे शीतल, मंद आणि सुगंधी. सकट सभाला उभरणारी, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि कडेवर लेकरू, हे शुभ शकुन. तिचं लेकरू कडेवर पाहिजे आणि डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ पाहिजे. लोवा फिर दर्श दिखावा. लोवा शब्दाचा अर्थ कोल. कोल दिसणं सुद्धा शुभ शकुन आहे. सुरभी सन्मुख सुई पिलावा, वासराला पाजत पाजत सामोरून गायीचं येणं. मृगमाला फिरी दहिनी आई, मंगल जंगल दिन दिखाई, हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा जाणं. छेम करिक छेम विशेषी श्यामा बाम सुतर प्रदेखे, डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन. सन्मुख आई दधी अरू मीना, दही विकणारी महिला दिसणं आणि मासे विकणारा कोळी शुभ शकुन आहे. आणि पुढे कर पुस्तक दही प्रवीणा, हातात वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण. एवढे शुभ शकुन कधी? दशरथजी वरात घेऊन निघाले मिथिलेला, तेव्हाच सांगतो. आज शकुनालाही वाटलं पवित्र व्हायची संधी आहे. मी कालही उल्लेख केला, परवाही केला. श्रोते मायबापाने खूप प्रतिसाद दिला, पत्रकार मंडळींनी खूप प्रचार केला. सर्वांना धन्यवाद. आपापल्या परीनं सर्वांचा सहयोग आहे. पुन्हा दिलीपराव सहज म्हणले पुन्हा 3 वर्षाने एकदा करू. विष्णुभाऊ कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही तर होच म्हणणार आहे, त्यांच्याच पार्टीनं बोलणार. कथेची सामुग्री प्रमोदराव, देह अवसानावरी, जाऊ देऊ नको भंगा, आणि गात्रे माझी पांडुरंगा. तुकोबा राहायला म्हणावं लागलं. ठीक आहे. आपल्या कार्यक्रमाचं बापरे, शालिनीताई